टॉपिक आहे इनसाइड्स ऑफ प्रोटेक्टिव्ह रिलेज रेट्रोफिटिंग. तर इनसाइड्स ऑफ प्रोटेक्टिव्ह रिले म्हणजे काय, आपला रिले जो नॉर्मल आपला रिले काम करतो ते. आणि इनसाइड्स म्हणजे काय, रिलेच्या आतमध्ये म्हणजे जे काय आम्ही रेट्रोफिटिंग केले ते त्याची प्रोसिजर, त्याचं म्हणजे जे काय आपण स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत, जसं मग आपण जुना रिले काढून म्हणजे एक्झिस्टिंग रिले काढून तो नवीन रिले आपण रेट्रोफिट केला, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ते त्याची प्रोसिजर कशी काय वगैरे ते सगळं आपण डिटेल आपण आता या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम रिट्रोफिटिंग म्हणजे काय ह्याचं मी थोडंसं एक ब्रीफमध्ये सांगतो. रिट्रोफिटिंग म्हणजे की आपला जो काही एक्झिस्टिंग रिले आहे तो आपण काढून तो डिसमेंटल करायचा आणि आपल्याकडे जो काही अपग्रेडेडचा रिले केलेला आहे आपण म्हणजे आलेले आहेत आपल्याकडे रिले अपग्रेडेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल मायकॉन P443, तर तो आपण इन्स्टॉल केलेला आहे. तर हे इन्स्टॉल करण्यामध्ये जेवढी प्रोसिजर, जेवढे आपल्याला रेफरन्स वगैरे लागले त्याचे सगळं आपण यामध्ये डिस्कस करणार. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडकडे आपण बोलूया. सर्वप्रथम आपण रिले बेसिक प्रिन्सिपल आपण बघणार आहोत. सर्वांना स्क्रीन वगैरे दिसते ना? सर स्क्रीन दिसत आहे पण तुमचा आवाज थोडासा लो. बेसिक प्रिन्सिपल मध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये म्हणजे एक बेसिक डायग्राम मी काढलेली रिले. शक्यतो इथं उभा राहून बोला. ठीक आहे, इथं हॅलो, सर्वांना आवाज येतो? आवाज येत नाही. तर आपण आता रिले बेसिक प्रिन्सिपल आपण बघणार आहोत. तर या रिले बेसिक प्रिन्सिपल मध्ये काय केलेलं आहे, मी जस्ट एक बेसिक डायग्राम दाखवलेली. आता आपल्याकडे सध्या वापरत असलेले रिले हे न्यूमरिकल ऍडव्हान्स बेस रिले आहेत, तर ते ऍडव्हान्स टाईपचे आहेत. आता ही जी डायग्राम आहे ती जस्ट एक बेसिक डायग्राम दाखवलेली. तर त्याच्यामध्ये रिले काय करतो, नक्की रिलेचं काम काय आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला एक आयडिया येऊन जाईल. तर रिले म्हणजे काय की रिले एक असं डिव्हाइस आहे की तो सिस्टीम मधला फॉल्ट सेन्स करतो, म्हणजे फॉल्ट तो डिटेक्ट करतो आणि तो ब्रेकरला कमांड देतो की ब्रेकर की आता तुम्ही ओपन व्हा, असं तो एक कमांड देतो. तर एक बेसिक प्रिन्सिपलची एक डायग्राम दाखवलेली. त्या डायग्राम मध्ये बघा एक बसबार दिसतोय, त्यानंतर सर्किट ब्रेकर दिसतोय, त्यानंतर करंट ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. आता हा जो दिसतोय हा जो पोर्शन आहे तो प्रोटेक्शन रिलेज म्हणजे आपले जे काही नॉर्मल रिले आहेत, फॉर एक्झाम्पल मायकॉम, ABB, अल्स्टॉमचे जे काही आपले रिले आहेत ते रिलेचं इथे जस्ट शॉर्टमध्ये मी दाखवलेले. आणि त्यानंतर आपल्याला जे काही ब्रेकरमध्ये ट्रिप सर्किट असतं त्या ट्रिप सर्किटला ते कनेक्शन कसं केलेलं असतं ते एक जस्ट बेसिक डायग्राम दाखवलेली. आणि ॲक्च्युअलमध्ये थोडंसं वेगळं आहे ते की आपण नंतरच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जर बघितलं तर रिले काय करतो, रिले फॉल्ट सेन्स करतो. फॉल्ट सेन्स तो कसा करेल, त्याला काहीतरी इनपुट लागणार, तर इनपुट त्याला कोण देणार, तर आपला करंट ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच की आपल्या सिस्टीम म्हणजेच काय की आपला हा जो लाईन आहे किंवा फीडर आहे त्या लाईन ऑफ फीडर मध्ये जो काही करंट आहे त्याचा सेकंडरी मध्ये कन्वर्ट करून तो रिलेला जातो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर 800/8 ची सिटी असेल तर 800 एम्पियर करंट जर सिस्टीम मध्ये जात असेल तर 1 एम्पियर आपल्या प्रोटेक्शन रिले मध्ये करंट जातो. म्हणजेच काय की रिलेला एक प्रकारे इनपुट पाहिजे, म्हणजे रिलेला इनपुट कोण देणार, करंट ट्रान्सफॉर्मर आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर काय करणार की तो एक व्होल्टेज सेन्स करणार की आपल्या सिस्टमचं व्होल्टेज काय आहे, त्या सिस्टमच्या व्होल्टेज आणि करंट ह्याच्या बेसिसवर तो आपली सिस्टम नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे हे तो डिसाईड करणार. ठीक आहे, ज्यावेळी फॉल्ट येतो, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. असं कन्सिडर कर की आपल्या सिस्टम मध्ये फॉल्ट आहे. फॉल्ट आहे म्हणजेच काय असतं की फॉल्ट कंडिशनला करंट जास्त असतो, व्होल्टेज डिक्रीज होतं म्हणजे कमी होतं. तर त्या कंडिशन मध्ये काय होणार, करंट वाढणार. करंट वाढला की रिलेचं जे काही सेटिंग आहे त्याच्यामध्ये आपण सेटिंग केलेली असते, त्या सेटिंगच्या वरती जर करंट गेला तर आपल्याला काय होणार, रिले तो सेन्स करणार. म्हणजेच काय की करंट ट्रान्सफॉर्मर त्याच्या फॉल्ट करंट सेन्स केला की तो रिलेला सांगणार. रिले तो करंट सेन्स करून तो आपल्या इथे जे डीसी सर्किट दिलेलं आहे त्या डीसी सर्किटचं ते सर्किट ते क्लोज होणार, डीसी ट्रिप सर्किट. तर ट्रिप सर्किटचं सर्किट क्लोज होऊन तो काय करणार, ब्रेकरला कमांड देणार आणि ब्रेकर ट्रिप करणार. ह्या डायग्राम वरून एवढंच फक्त लक्षात घ्या की आपला जो प्रोटेक्शन रिले आहे तो फक्त सिटी आणि PT याच्याद्वारे करंट आणि व्होल्टेज सेन्स करून डिसाईड करतो की सिस्टम नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे. त्याच्या बेसिसवर तो ब्रेकरला कमांड देऊन
आपली ब्रेकर ओपन करतो आणि आपली सिस्टीम सुरक्षित ठेवतो. ठीक आहे, हे झालं बेसिक. ह्याच्या पुढचं आपण बघूया आता. मागच्या वर्षी स्कीम आली होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले सबस्टेशन आहेत, हॅलो हां, सगळे सबस्टेशन आहेत, तर त्या सबस्टेशनमध्ये जेवढे आपले रिले अपग्रेड करायचं एक स्कीम आली होती. म्हणजेच काय की ॲज पर MSCDCL सर्क्युलर 15 वर्षापेक्षा जास्त जर रिले झाले तर ते अपग्रेड केले जातात. अपग्रेड करतात म्हणजेच काय करतात की बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे सिस्टीम आहे, जसे नेटवर्क, आपल्याकडे नवीन फीडर येतात, नवीन म्हणजे बसबार येतात, नवीन स्कीम येतात, नवीन प्रोजेक्ट्स येतात. फॉर एक्झाम्पल आपला सिस्टमचा लोड कंटिन्यू वाढत चाललेला आहे, त्यानुसार आपल्याला काही वेळा लाईन रिलो करावी लागते, काही वेळा नवीन ॲडिशन करावं लागतं, नवीन ट्रान्सफॉर्मर ICT ॲडिशन करावं लागतं. तर त्यानुसार आपल्याला रिले सुद्धा अपग्रेड करावं लागतात. रिले अपग्रेड करतात म्हणजेच काय करतात की त्याच्यामध्ये अजून फंक्शन म्हणजे मल्टी फंक्शन त्याला करायला आपण हे करतो, म्हणजे त्याला एक फीचर देतो आपण. तर त्याला रिले अपग्रेडेशन असं म्हणायचं. तर रिले अपग्रेडेशन म्हणजेच काय की आपण एनहान्स रिलायबिलिटी आणि ॲक्युरसी. जसं आपलं सिस्टीम एवढं कॉम्प्लिकेशन होतं, म्हणजे आपले कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम सिस्टीममध्ये जसं ट्रान्सफॉर्मर ICT जसे वाढत चालले तसे आपली सिस्टीम एक कॉम्प्लेक्स होत चालली. तर त्यानुसार रिलेने आपल्याला ते फॉल्ट वगैरे जे काही आहे ते रिलायबली ॲक्युरेटली डिटेक्ट केले पाहिजे. तर त्यानुसार आपण हे इम्पॉर्टन्स म्हणजे रिले अपग्रेडेशनचं इम्पॉर्टन्स आपण हे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण एकदा बघून घेऊया. नंतर इन्क्रीज फंक्शनॅलिटी. इन्क्रीज फंक्शनॅलिटी म्हणजेच काय की रिलेने जे काही नॉर्मल सेन्स करतो त्याच्याबरोबर वेगळे फंक्शन कुठे ते आपण नंतर बघणार आहोत. म्हणजेच काय की त्याने नुसतं फॉल्ट सेन्स करणं पण त्याचंच नाही की वेगळं त्याच्या व्यतिरिक्त पण अजून बाकीचे जे काही ॲबनॉर्मल कंडिशन आहे ते पण डिटेक्ट करायला पाहिजे. जसं की पॉवर स्विंग ब्लॉक किंवा आपण VT फ्यूज फेल वगैरे आपण जे नंतर आपलं याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर ते आपण 1 by 1 बघून घेऊया. इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड इंटिग्रेशन. इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड इंटिग्रेशन म्हणजेच काय की रिले कम्युनिकेशन कधी होतो, ज्यावेळी 2 सबस्टेशनमध्ये रिले एकमेकाशी कम्युनिकेशन कधी करणार, फॉल्टच्या कंडिशनला. कसे? थ्रू PLCC. म्हणजेच काय की एकमेकाशी कम्युनिकेशन पण करता आले पाहिजेत रिले. दुसरी गोष्ट ऑटो रिक्लोजरच्या वेळी असे जे काही फंक्शन आहेत म्हणजे फीचर आहेत त्यावेळी रिलेने एकमेकाशी कम्युनिकेशन करून ॲक्युरेट ऑपरेशन आपले ब्रेकरचे केले पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला रिले अपग्रेड करणं महत्त्वाचं ठरतं. नंतर बेटर डायग्नोस्टिक अँड मेंटेनन्स. टेस्टिंग आणि मेंटेनन्स पर्पज आपल्याला रिले अपग्रेड करावे लागतात. इनहान्स सिक्युरिटी म्हणजेच आपल्याला सिस्टीममध्ये जे काय PSD वगैरे येतात, फॉल्ट वगैरे येतात, तर त्यानुसार आपल्याला सिक्युरिटी त्यानुसार त्याने म्हणजे एक म्हणतात ना आपण की त्याने सिक्युअर आली पाहिजे, सिस्टम आपली सिक्युअर ठेवली पाहिजे. त्यानुसार आपण हे पुढे आपण बघणारच आहोत. नंतर कॉम्प्लायन्स विथ स्टँडर्ड म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल सिमेन्स कंपनी आहे, ABB कंपनी आहे, अल्स्टॉम कंपनी, ह्या कंपनी आपापले रिले बनवते. जर प्रत्येकाने आपापले वेगवेगळ्या पद्धतीने रिले बनवले तर ते फिजिबल असेल का? नाही. कारण की काय होतं की एक म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या कंपनीचा जो काही मॅन्युफॅक्चरिंग रिले केलेला आहे तो दुसऱ्याबरोबर कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. म्हणजेच की दुसऱ्याबरोबरांनी आपल्या रिले ह्याच्या फंक्शनमध्ये एक सिमिलॅरिटी दिसली पाहिजे. म्हणूनच काय केलं आपण IEC 61850 स्टँडर्ड एक कमिशन आहे. तर त्या कमिशनने एक स्टँडर्ड दिलेलं आहे. त्या स्टँडर्डनुसारच आपले रिले वगैरे मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यानुसार त्याचं ऑपरेशन वगैरे केले जातं. नंतर कॉस्ट इफेक्टिव्ह आणि फ्युचर प्रूफिंग. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे रिलेची कॉस्ट जेवढी कमी असेल तेवढं चांगलंच आहे आणि मल्टी फंक्शनल असलं पाहिजे. आणि फ्युचर प्रूफिंग जसं आपल्याला फ्युचरमध्ये आपला लोड ऑब्व्हियसली वाढणारच आहे. जसं आता करंट सिनेरिओ बघितला तर आपला लोड खूप वाढत चाललेला आहे आणि फ्युचरमध्ये तर आणखी वाढणार आहे. तर आपला रिले जो काही आपण आपला अपग्रेड केलेला आहे आत्ता तो फ्युचरमध्ये पण आपल्याला युजफुल राहायला पाहिजे. म्हणजेच फ्युचरमध्ये जरी कॉम्प्लेक्स नेटवर्क आलं तरी आपल्याला त्यानुसार तो कम्पॅटिबल राहायला पाहिजे. अडॅप्टिव्हिटी म्हणजेच त्या आपल्या रिलेमध्ये ते फ्युचर आपल्या रिलेने त्या फ्युचरमध्ये आपल्याला म्हणजे ते कम्पॅटिबल केलं पाहिजे त्यांनी. ठीक आहे. नंतर आपण काय करूया, एक रिलेचं एक मी प्रेझेंटेशनमध्ये एक आमच्या इथे P442 रिले आणि P443 रिले याचे एक फोटो काढून मी याच्यामध्ये टाकलेले आहे. तर आता तसं म्हणायला गेलं तर मायकॉन P442 रिलेलाच अपग्रेड करायचं असं नाही आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये ABBचे रिले आहेत, बाकीचे जे काही दुसऱ्या कंपनीचे सिमेन्सचे रिले आहेत त्याचं पण आपण अपग्रेडेशन करतोय. म्हणजेच काय की हे जुने रिले आहेत ना ते आपण अपग्रेड करतोय. जुने रिले अपग्रेड करायची का गरज पडली आपल्याला, कारण की बघा आता ABBचे रिले जे काही 15 वर्षापूर्वीचे जे काही ABBचे रिले 10 वर्षापूर्वीचे तर त्यामध्ये DR येत नाही किंवा काही त्याच्यामध्ये फंक्शन आहेत. उदाहरणार्थ कम्युनिकेशन आपल्याकडं आपण टाईम सिंक्रोनाइज करतो GPS तर त्याच्यामध्ये ते फंक्शन नाही. तर आत्ताच्या रिलेमध्ये टाईम सिंक्रोनायझेशन
प्लस आपले जे कम्युनिकेशनचे ॲडव्हान्स फीचर आहेत, तर ते आपण काय करतो, ते त्याला हे करतो, म्हणजे एक फीचर देतो, जेणेकरून आपल्याला ते डे टू डे लाईफमध्ये आपण ते युजफुल होऊ शकतं आपल्याला. आणि जसं आपलं सिस्टीमचं नेटवर्क वाढतंय त्यानुसार तर ह्याची आपल्याला गरज पडतेच. आणि दुसरी गोष्ट, आता मायकॉम P442 रिलेचे इथे एक जस्ट फोटो दाखवलेला आहे, त्या फोटोमध्ये मी एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. आता बघा ह्या मायकॉम P442 रिलेमध्ये वरती P4423118B3M0300G हे जे दिसतंय ते मॉडेल आहे त्याचं, ते मॉडेल नंबर, सिरियल नंबर, त्याच्या खाली सिरियल नंबर आहे, DIG नंबर आहे, ते कंपनीचा पार्ट आहे. नंतर काय इथं VX, त्याच्या बाजूला एक VX लिहिलेले आहे, VX इथे. VX म्हणजेच काय की त्याला इनपुट सप्लाय किती द्यावा लागतो. इनपुट त्याला सप्लाय लागतो 110 ते 250 वोल्ट. इथे जो दिसतोय जो सिम्बॉल तो डीसीचा आहे. डीसी म्हणजे 110 ते 250 वोल्ट डीसी सप्लाय वर हा मायकॉम रिले चालतो, किंवा 110 ते 240 वोल्ट हा एसीचा सिम्बॉल, एसी वर हा चालतो. जनरली आपले रिले कशावर चालतात, डीसीवर चालतात. का? कारण की रिलायबिलिटी. एसी सप्लाय आपला कधीही जाऊ शकतो, डीसी सप्लाय जरी गेला तरी आपल्या बॅटरीद्वारे आपल्या मायकॉम रिलेला सप्लाय हा कंटिन्यू चालू असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खाली दिलेले IN 1/5 अँपियर, VN 100 to 120 वोल्ट. याचा अर्थ काय होतो, आपला हा सिटी रेशिओ. सिटी आपल्याला किती असतो, 800/1 अँपियर, 1000/1 अँपियर, किंवा 2400 किंवा 2000/1 अँपियरचे रिले असतात. म्हणजे 2400/1 अँपियर जर आपण कन्सिडर केला तर 2400 ही प्रायमरी करंट, आणि 1 अँपियर म्हणजे हा रिलेला जो काही काम करण्यासाठी, म्हणजे रिलेला वर्क करण्यासाठी जो काही लागतो करंट तो येतो. ठीक आहे. काही काही रिले 5 अँपियरवर पण काम करतात, 1 अँपियर किंवा 5 अँपियरवर पण काम करतात. ठीक आहे. आपल्या इथं जनरली 1 अँपियरवर आपण सेटिंग केलेली त्याची. VN म्हणजे काय, 100 ते 120 वोल्ट. याचा अर्थ काय होतो की आपलं जी काही PT आहे, PT किंवा CVT, त्याचं व्होल्टेज जे आहे प्रायमरी व्होल्टेज, त्याचं स्टेप डाऊन करून ह्याला व्होल्टेज मिळतं, म्हणजेच इनपुट मिळतं. इनपुट आपल्याला व्होल्टेज इथे मिळतं. म्हणजेच आपण रिलेला काय करतो की रिलेला इनपुट कुठून देणार, सिटी आणि PT. सिटी आणि PTचा इनपुट जे आपण त्या रिलेला देतोय ते कशाच्या पॅरामीटर्स म्हणून देतोय, 1 अँपियर 5 अँपियर करंट थ्रू सिटी, आणि दुसरं आहे 100 to 120 वोल्ट CVT किंवा PT. ठीक आहे. नंतर आपल्या रिलेवर काय दिसतंय, ट्रिप, अलार्म, आउट ऑफ सर्व्हिस, हेल्दी. म्हणजे हे जे दिसतंय आपल्याला, म्हणजे ज्यावेळी रिले ऑपरेट होतो त्यावेळी ट्रिप इंडिकेशन येतात, म्हणजे हे इंडिकेशन आहे. आणि दुसरे इथे RYB, Z1, Z2, Z3, SOTF, BRC. म्हणजे ज्यावेळी आपल्या सिस्टममध्ये फॉल्ट होतो त्यावेळी RYB कुठला फेज आपल्याला ट्रिप झालेला ते इथे इंडिकेशन केलं जातं. नेक्स्ट, हा आहे मायकॉम P442 रिलेचा बॅक साईड. म्हणजे ह्या रिलेच्या बॅक साईडमध्ये म्हणजे काय, ह्याच्यामध्ये इनपुट टर्मिनल्स दिलेले आहेत. इनपुट टर्मिनल्स मीन्स आपल्याला रिलेला इनपुट आणि आउटपुट हे त्याला द्यावे लागतात. आता इथे दिसतात बघा, एक ब्लॅक कलरच्या ह्याच्यामध्ये दिसतात स्ट्रीप दिसते, त्याच्यामध्ये सिटी आणि PTचे कनेक्शन केले जातात. ते का कसे ते आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्ये आहेच, ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. नेक्स्ट, जर सर्वप्रथम वरती बघितलं लेफ्ट साईडला तर हे आपले कम्युनिकेशनचे पोर्ट आहेत. मायकॉम रिलेचे कम्युनिकेशनचे पोर्ट आहेत. त्याच्यावरती बघा ABCDEFGHJ हे एवढे स्ट्रिप्स दिलेले आहेत. म्हणजेच काय की C आणि D हे इनपुट म्हणजे मायकॉम P442 ला इनपुट दिले जातात ह्याच्या कनेक्शनद्वारे. म्हणजे हे C आणि D चे जे काही स्ट्रिप्स आहेत त्यातून मायकॉम P442 रिलेला इनपुट दिले जातात. इनपुट कुठून येणार, जसं मी म्हटलं सिटी आणि PT ह्याच्यातून आपण इथे कनेक्शन देऊन इथून इनपुट देतो. म्हणजे सी जो पोर्शन आहे, C पोर्शन, तिथे आपण सिटीचे कनेक्शन किंवा PTचे कनेक्शन करतो. आणि D मध्ये फॉर एक्झाम्पल कधी कधी आपल्या सिस्टममध्ये कॅरियर रिसिव्ह, कॅरियर सेंड वगैरे येतं, म्हणजे आपण कम्युनिकेशन करतो दुसऱ्या सबस्टेशन बरोबर कॅरियर रिसिव्हसाठी याच्यासाठी, तर त्याचं इनपुट हे आपल्या D मध्ये दिलं जातं. डीच्या ह्याच्यामध्ये बॅक साईडला कनेक्शन तिथे D मध्ये दिलं जातं. नंतर आपण EFGHJ ह्याच्यामधून आउटपुट भेटतं. म्हणजेच काय करतो, आता मगाशी म्हटलं रिले काय करतो, सिटी आणि PT कडून इनपुट घेतो करंट आणि व्होल्टेजच्या थ्रू, आणि तो काय करणार, ब्रेकरला कमांड देणार. मग ब्रेकरला किंवा आपल्या सिस्टीममध्ये जे काही बाकीचे मास्टर ट्रिप रिले आहेत किंवा बाकी जे काही ऑक्झिलरी रिले आहेत त्याला तो कमांड कुठून देणार, हे जे उरलेले दिसत आहेत EFGHJ हे जे दिसत आहेत हे कनेक्शन, ह्याच्यातून द्वारे तो आपण कनेक्शन करून त्या प्रत्येक ऑक्झिलरी जो रिले आहे ऑक्झिलरी रिले त्याला आपण इथून कनेक्शन करून आउटपुट देतो रिलेचं. ठीक आहे. नेक्स्ट, मायकॉम P443 रिले. आता जर तुम्ही मायकॉम P443 रिले आणि मायकॉम P442 रिले ह्या दोघांना जर बघितलं
तर काय फरक दिसतो? मायकॉम P443 रिलेला इंडिकेशन जास्त आहेत थोडेसे आणि मायकॉम P442 रिलेला इंडिकेशन कमी. याचा अर्थ काय की आपण मायकॉम P442 रिलेचं अपग्रेड केलेलं आहे. म्हणजे आपला जो फॉर एक्झाम्पल तुमचा आयफोन असतो, आयफोन 14, 15, ॲक्च्युली दोघांचं फंक्शन सेमच असतं, फक्त थोडेसे फीचर ॲड केले जातात. तसं म्हणायला गेलं तर P442 आणि P443 दोन्ही रिले सेमच आहेत. पण आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे स्कीम आल्यामुळे काही सबस्टेशनचे रिले म्हणजे ही हेड ऑफिसची स्कीम होती, तर त्याच्यामध्ये आपण रिले वगैरे जे काही अपग्रेड केलेले आहेत तर ते का केलेत, कसे केलेत, तर याच्यासाठी म्हणजेच आपल्याकडे म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर दिलेले आहेत. आता ते फीचर कोणते काय ते नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता जर तुम्ही कन्सिडर केलं मायकॉम P443 रिलेला, तर याच्यामध्ये बघा ट्रिप आर फेज, ट्रिप वाय फेज, ट्रिप बी फेज, झोन 1 ट्रिप, झोन 2 ट्रिप, झोन 3 ट्रिप, हे जे इंडिकेशन येणार. इंडिकेशन येणार म्हणजेच काय की ज्यावेळी लाईनवर फॉल्ट होतो त्या लाईनवर किंवा ट्रान्सफॉर्मर कशावर जर फॉल्ट आला तर तो कुठल्या फेजमध्ये, जनरली कसं असतं, आता ह्या मायकॉम रिले, हा मायकॉम P442 रिलेमध्ये आपल्याला आतमध्ये जाऊन बघावं लागतं झोन 1, झोन 2, झोन 3. तर त्यांनी इथं पण इंडिकेशन दिलेले आहे. ते इंडिकेशन म्हणजेच काय की आपल्याला ते कळतं की लाईनवर फॉल्ट झाला, आर फेज, वाय फेज, बी फेज, कुठल्या फेजवर फॉल्ट झाला, तर ते इंडिकेशन वगैरे इथं दिसतात. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त मायकॉम P443 मध्ये दुसरे पण यांनी इंडिकेशन दिलेले आहेत, जसं की PSB पॉवर स्विंग ब्लॉक, BRC ब्रोकन कंडक्टर, SOTF, VT फ्यूज फेल, कॅरियर ॲडेड ट्रिप वगैरे जे काही आपल्या सिस्टममध्ये ऑकरन्स घडतात, तर त्याचं जास्तीत जास्त इंडिकेशन आपल्याला हे मायकॉम P443 रिलेमध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, दोघांमध्ये डिफरन्स कळायला म्हणजेच काय की हे ॲडव्हान्स फीचर आपण ह्याला दिलेले आहेत मायकॉम P443 रिले. ठीक आहे, मायकॉम P443 रिलेची बॅक साईड ही आहे आणि मायकॉम P442 रिलेची ही म्हणजे बॅक साईडने असा दिसतो. ह्याचा अर्थ काय, ह्याच्यावरून बघा ह्याच्यामध्ये स्लॉट्स दिलेले आहेत. तुम्ही ए पासून बघितलं तर एन पर्यंत स्लॉट्स दिलेले आहेत मायकॉम P443 ला. तर ह्याच्यामध्ये स्लॉट्स दिले त्याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये नंबर ऑफ इनपुट आणि आउटपुट जास्त आहे ॲज कम्पेअर विथ P442. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन प्रेझेंटेशनला येऊया. आम्ही रिट्रोफिट प्रिपरेशन कसं केलं, म्हणजे रिट्रोफिट करताना आम्हाला कुठल्या अडचणी आल्या, काय कसं केलं आम्ही, त्याच्याबद्दल मी थोडंसं डिस्कस करणार आहे थोडक्यात. रिट्रोफिट रिट्रोफिट म्हणजेच काय, मी म्हटलं मगाशी की आपला जो काही एक्झिस्टिंग रिले आहे तो डिसमेंटल करायचा आणि त्याच्या बदल्यात आपण जो काही नवीन रिले आलेला आहे मायकॉम P443. आता आमच्या केसमध्ये P442 रिले हा जो आहे तो एक्झिस्टिंग होता, त्याला ऑलमोस्ट मोर दॅन 10 इयर्स झाले होते, तर त्यानुसार आम्ही तो चेंज करायचं ठरवलं आणि त्यानंतर जो काही आम्हाला ॲज पर हेड ऑफिस ऑर्डर आम्हाला मायकॉम P443 रिले, तर तो रिले आम्ही सिस्टममध्ये रिट्रोफिट केलेलं. रिट्रोफिट करताना आम्ही सगळ्यात प्रथम काय केलं की हे 4 पॉईंट्स आहेत, 4 पॉईंट्सद्वारे आपण पूर्ण रिट्रोफिटचं आपल्याला प्रिपरेशन आपल्याला एक माहिती करून आपण घेणार आहोत. रिव्ह्यू एक्झिस्टिंग सिस्टम कॉन्फिगरेशन, याचा अर्थ काय होतो, फॉर एक्झाम्पल आपली मायकॉम P442 रिले म्हणजे आपला जो हा रिले, हा पूर्वीचा रिले म्हणजे मायकॉम P442, जो की हा रिले आहे तो ऑलरेडी इन्स्टॉल होता. तर हा इन्स्टॉल असताना आता ह्याच्यामध्ये बघा हा जो रिले, ह्या रिलेला काही आपण इनपुट दिलेत म्हणजेच काय की त्याच्या आतमध्ये काही पॅरामीटर्स आपण टाकलेले. ते पॅरामीटर्स आम्ही कॅल्क्युलेट ऑलरेडी आमच्याकडे आहे तो डेटाशीट, त्या डेटाशीटवर आम्ही ह्याचे पॅरामीटर्स बघितले. जर रिलेच्या बॅक साईडला बघितलं तर तुम्हाला अशी खूप सारी वायरिंग वगैरे केबलिंग वगैरे दिसतात. तर केबलिंगचे फेरूल्स वगैरे आम्ही त्याचे इनपुट आम्ही आमच्याकडे घेऊन ठेवले. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही PSL डायग्राम असते, प्रोग्रामेबल लॉजिक स्कीम असतात, त्या डायग्रामचे आम्ही थोडासा स्टडी केला, म्हणजे ते कसं काय वगैरे. आणि ह्याच्यामधले जे काही पॅरामीटर्स आहेत ते आम्ही एक्स्ट्रॅक्ट केले म्हणजेच काय की आमच्याकडे घेतले आणि ते आम्ही नोट डाऊन केले आणि त्याच्यावर आम्ही काय केलं की जो नवीन P443 रिले आहे त्या रिलेला आम्ही सिस्टमला पॅरामीटर्स दिले. आता हे पॅरामीटर्स कुठले, तर नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया. फॉर एक्झाम्पल मला 220 kV आमच्या 220 kV फोरसिंगी सर्किट 1 चा रिले चेंज करायचा. तर मला सर्वप्रथम काय माहीत पाहिजे, तर ती लाईन कुठून ते कुठपर्यंत चाललेली. फॉर एक्झाम्पल 400 kV जेजुरी सबस्टेशन पासून ते 220 kV फोरसिंगी सबस्टेशन पर्यंत ती लाईन चाललेली. तर त्या लाईनचे किलोमीटर किती आहे, 38 किलोमीटर्स. तर 38 किलोमीटर्स म्हणजे लाईनचं किलोमीटर 30 असल्यामुळं नुसतं तेवढंच आपल्याला लागणार नाही, तर आपल्याला त्या लाईन बरोबर आपल्याला फूडचं प्रोटेक्शन पण आपल्याला
कन्सिडर करावं लागतं, पुढचं म्हणजे त्याच्या पुढच्या लाईनच्या सबस्टेशनच्या लाईन्सचं. तर आपण काय केलं की 400 kV जेजुरीतून 220 kV फुरसुंगी सर्किट 1 आणि 220 kV फुरसुंगी सर्किट 2 ह्या दोन लाईन पॅरलल लाईन जातात. तर दोन्ही लाईन आपण कन्सिडर केल्या. त्याच्याबरोबर 220 kV फुरसुंगी सबस्टेशनमध्ये लॉंगेस्ट लाईन कुठली, तर त्याच्यामध्ये लॉंगेस्ट लाईन आहे 220 kV जेजुरी, जे काही आपलं ओल्ड सबस्टेशन आहे 220 kV. तर तिथून आपल्याला 220 kV जेजुरी टू 220 kV फुरसुंगी सबस्टेशन एवढी 81 फुरसुंगी सबस्टेशन 81 किलोमीटरची लाईन, जी की लॉंगेस्ट लाईन आहे, ते आपल्याला कन्सिडर केलं. दुसरी गोष्ट 220 kV फुरसुंगी सबस्टेशन पासून 220 kV पर्वती हे 23.8 किलोमीटरची लाईन शॉर्टेस्ट लाईन, ते एक आपल्याला लागते. काय लागते, कारण की आपल्याला आपण डिस्टन्स रिले यूज करतो. डिस्टन्स रिले यूज करतो म्हणजेच काय करतो आपण, त्या सिस्टमचं सगळं काही जे काही सिस्टमचे पॅरामीटर असतात ते इम्पेडन्स मॅटर करतो त्या केसमध्ये. म्हणजेच तुमचा जसा डिस्टन्स वाढला तसा तुमचा इम्पेडन्स रेजिस्टन्स हा वाढत झाला. म्हणजेच काय करणार, आपल्याला डिस्टन्स प्रोटेक्शन हे झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4 अशा याच्यामध्ये डिवाइड केलेले आहे आपण. झोन 1, झोन 2 काय ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूच. तर आपल्याला हे बेसिक पॅरामीटर्स आपल्याला हे माहीत करून घेतले आपण. 220 kV फुरसुंगी सर्किट 1, त्याच्याबरोबर आपल्याला पुढच्या सबस्टेशनची लॉंगेस्ट लाईन, शॉर्टेस्ट लाईन, तर हे आम्ही याचे सगळे पॅरामीटर्स आम्ही कॅल्क्युलेट करून आम्ही आमच्या सिस्टमला दिले. म्हणजेच काय की 220 kV मायकॉन P443 रिलेला आपण पॅरामीटर्स हे दिले. त्याच्यानंतर काय केलं, 220 kV फुरसुंगी 1 बद्दलचे काही बेसिक पॅरामीटर, फॉर एक्झाम्पल नेम ऑफ सर्किट 220 kV फुरसुंगी 1, कंडक्टर पॅरामीटर, तुम्ही तिथे कुठल्या प्रकारचा कंडक्टर यूज करताय त्याचे एक पॅरामीटर्स आम्ही घेतले. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.4 ACSR कंडक्टर आम्ही यूज करतोय, तर त्याचा रेजिस्टन्स आम्हाला किंवा इम्पिडन्स त्याचा माहीत करणं खूप गरजेचं आहे. जर तो इम्पिडन्स माहीत असेल तर त्याच्यानुसार आपण आपल्या रिलेला सेटिंग करून घेतो. म्हणजेच काय की रिलेला आपण एक सेट करतो, जसं आपण मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो तसंच आपण रिलेला पण एक सॉफ्टवेअर करतो आपण, म्हणजे सॉफ्टवेअर येतो. त्या सॉफ्टवेअरच्या बेसिसमध्ये आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल S1 एजाईल नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरने आपण रिलेला कम्युनिकेट करून ते सगळे पॅरामीटर्सची माहिती करून देतो. तर आपण पॅरामीटर्स कुठले कुठले शॉर्टमध्ये बघूया. पॉझिटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्स, झिरो सिक्वेन्स इम्पिडन्स, CT रेशो, म्हणजेच रिलेला तुम्ही CT आणि PT ह्याचं इनपुट देणे आहे तर त्याचा रेशो किती आहे काय, तर त्याचा आपल्याला एक ब्रीफमध्ये माहिती आपण इथे दिलेली त्या रिलेला. लेंथ ऑफ प्रोटेक्टेड लाईन, म्हणजेच 220 kV फुरसुंगी सर्किट 1ची किलोमीटर किती आहे, 38 किलोमीटर. त्याच्यानंतर मी शॉर्टेस्ट लाईन, लॉंगेस्ट लाईन ते डिस्कस केलं. तर ते हे सगळे पॅरामीटर्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. नंतर झोन 1 रीच, झोन 2 रीच, झोन 3 रीच, झोन 4 रीच, तर ह्याला आपण टाइम सेटिंग दिलेले आहे. आता झोन 1, झोन 2, झोन 3 हे काय आहे, हे डिस्टन्स प्रोटेक्शनचे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे आपल्याला झोन 1 मध्ये फॉल्ट झाला तर झोन 1 मध्ये फॉल्ट कसा, तो इन्स्टंटेनियसली आपला ट्रिप झाला पाहिजे, म्हणजे ती लाईन इन्स्टंटेनियसली ट्रिप झाली पाहिजे, त्यामुळे तिथे आपण इन्स्टंटेनियसली लिहिलेलं आहे. आणि दुसरं काय, झोन 2 मध्ये 150% म्हणजे थोडंसं एक डिले दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर झोन 1चा फॉल्ट नसेल आणि झोन 2 मध्ये फॉल्ट गेलेला आहे, म्हणजे तो लाईनच्या पुढे फॉल्ट असेल. फॉर एक्झाम्पल जर तो फॉल्ट 220 kV फुरसुंगी सबस्टेशन टू 220 kV जेजुरी सबस्टेशन याच्या इन बिटवीन जर असेल तर आपल्या रिलेने तो डिटेक्ट नाही केला, म्हणजे डिटेक्ट केला पाहिजे परंतु आपल्या रिलेने तो फॉल्ट फक्त डिटेक्ट केला पाहिजे, पण ब्रेकरला ट्रिप कमांड दिली नाही पाहिजे, तर त्याला थोडासा डिले दिला आहे. जर फुरसुंगी सबस्टेशनच्या ब्रेकरने जर ट्रिपिंग कमांड नाही दिली त्यांच्या ब्रेकरला तर तो फॉल्ट हा आपल्या सबस्टेशनमध्ये रिफ्लेक्ट होतो, तर त्याला एक थोडासा टाइम डिले दिलेला आहे. म्हणजेच काय केलं आहे की आपण झोन 1, झोन 2, झोन 3 ह्याला टाइमने कॉन्फिगरेशन केलेलं आहे. ह्याला टाइम ग्रेडिंग म्हणतात आपण. टाइम ग्रेडिंग म्हणतो म्हणजेच काय की आपण एक झोन 1, झोन 2, झोन 3 अशा एक सिस्टम डिवाइड करून त्याला एक आपण स्टेप बाय स्टेप टायमिंग दिलेलं आहे. नंतर झोन 3 जर अजून जर पुढचा फॉल्ट असेल तर आपल्या सिस्टमने थोडंसं डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे थोडंसं थांबलं पाहिजे, जेणेकरून ते आधीचे जे ब्रेकर आहेत त्यांनी आधी ट्रिप कमांड दिली पाहिजे, जेणेकरून जर फॉल्ट जर हे रिकवर झाला, म्हणजेच की फॉल्ट जर आपण हे ओके झाला, म्हणजे फॉल्ट आपण हे केला म्हणजे रिलेने ट्रिप कमांड देऊन ब्रेकर ओपन केला तर आपल्या रिलेने ट्रिप कमांड देता कामा नये. जर आपल्या रिलेने त्यांच्या ब्रेकरच्या आधी जर ट्रिप कमांड दिली तर काय खूप मोठी लाईन आपली हे फॉल्ट कंडिशनला ब्रेकडाऊन होईल. ठीक आहे, मग त्यासाठी आपण हे टाइम ग्रेडिंग केलेलं आहे. हे जस्ट ब्रीफमध्ये माहिती सांगतोय. नेक्स्ट झोन 4 काय आहे की एक रिव्हर्स प्रोटेक्शन आहे. रिव्हर्स प्रोटेक्शन म्हणजे की आपल्या 220 kV फुरसुंगी सर्किट 1च्या इथे आपला रिले आहे, म्हणजे 400 kV जेजुरी रिले आहे. जर माझा बसबार कडून जी काही लाईन चाललेली 220 kV फुरसुंगी 1 सबस्टेशनला, तर बसबारमध्ये जर प्रॉब्लेम आला तर तो पण डिटेक्ट आपल्या रिलेने केला पाहिजे. म्हणजेच रिव्हर्स फॉल्ट, म्हणजे रिलेच्या आधी काय बसबार आहे
म्हणजे रिले आपण ब्रेकरच्या आधी काय बसबार आहे तर बसबारवर फॉल्ट झाला तर रिले काय करतो जनरली लाईन साईडचा फॉल्ट बघतो पण त्याने बॅक साईडचा पण फॉल्ट बघितला पाहिजे म्हणजे बसबार साईडचा पण फॉल्ट त्याने डिटेक्ट केला पाहिजे त्याला आपण झोन 4चं सेटिंग दिले. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जे काही बेसिक पॅरामीटरवरून आपण बाकीचे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट केले जसे की इम्पिडन्स फॉर झोन 1 मध्ये किती पाहिजे झोन 2 मध्ये किती पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला लाईन पॅरामीटर्स दिलेले आहेत म्हणजे मॅन्युफॅक्चरने इथं बघा पॉझिटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्स म्हणजे 0.0752 प्लस जे 0.398 म्हणजे त्याचं जर पोलारमध्ये कन्वर्ट केलं तर 0.405 ओहम पर किलोमीटर आपल्याला जो त्याचा रेझिस्टन्स आला. तर हा रेझिस्टन्सच्या बेसिसवर आपण काय केलं की बाकीचे पॅरामीटर्स आपण कॅल्क्युलेट केले. फॉर एक्झाम्पल झोन 1 साठी लाईन्स जर 80% केलं तर 80%ने आपल्याला किती रेझिस्टन्स आला 4.928 इम्पिडन्स आला तो. मग झोन 2 साठी किती आला 9.24 म्हणजेच काय की आपण हे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट केले आपल्या बेसिक पॅरामीटर्सवरून आपण नवीन पॅरामीटर्स कॅल्क्युलेट केले. तर हे जे पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा आपण रिलेला एक कॉन्फिगरेशन करतो म्हणजेच रिलेला सांगतो की असे पॅरामीटर्स आहेत म्हणजे माझी लाईन अशी आहे की माझ्या लाईनचं एवढं किलोमीटर आहे तर त्याच्या पॅरामीटर्समध्ये एवढा रेझिस्टन्स आहे तर माझ्या रिलेने तर ह्या लाईनवर जर कुठला फॉल्ट आला तर झोन 1 मध्ये झोन 2 मध्ये झोन 3 मध्ये त्याने त्या टाईमनुसार त्याने फॉल्ट हा डिटेक्ट करून ब्रेकरला ट्रिप कमांड दिली पाहिजे तर हे त्याच्याबद्दलचे बेसिक पॅरामीटर्स. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं आपल्याला रिव्ह्यू एक्झिस्टिंग सिस्टीम कॉन्फिगरेशन म्हणजेच काय केलं की मी ही सिस्टमचे कॉन्फिगरेशन रिव्ह्यू केले. रिव्ह्यू म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट होती सिस्टीम त्याचे पॅरामीटर्स मी घेतले आणि ते पॅरामीटर्स मी नवीन मायकॉम P443 रिले इन्स्टॉल केलाय त्याला मी दिले. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲसेस कम्पॅटिबिलिटी ऑफ P443 विथ करंट सेटअप. याचा अर्थ काय होतो की आपला मायकॉम P443 मध्ये PSL म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक स्कीम्स असतात म्हणजे काय असतं की आता ऑटो क्लोजर कधी झालं पाहिजे झोन 1 फॉल्टमध्ये काय काय ट्रेस झालं पाहिजे तर त्याचं एक PSL हे डायग्राम असते ती मी याच्यात शो नाही केलेली पण जर इन फ्युचर जर वाटलं तर मी याच्यामध्ये तुम्हाला ती शो करेल. तर ते एक म्हणतात ना सॉफ्टवेअरमध्ये आपण जे लॉजिक डायग्राम आपण हे केलेले इन्स्टॉल केलेले तर ते लॉजिक डायग्राम आपण त्याचं स्टडी करून ते आपल्या नवीन मायकॉम P443 आपण ते कॉन्फिगरेशन दिलेले. ठीक आहे. डेव्हलप रिट्रोफिट प्लॅन. आता प्रायमरीली आम्ही काय केलं की सगळे पॅरामीटर्स घेतले रिलेचे जे काही एक्झिस्टिंग पॅरामीटर्स होते ते पॅरामीटर्स घेतले त्यानुसार आपण त्याला पॅरामीटर्स दिले नवीन रिलेला पॅरामीटर्स दिले त्यानंतर नवीन रिलेचं आपण सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन करून त्याला कॉन्फिगरेशन केलं इथपर्यंत झालं. आता आम्हाला नंतर ह्याच्या पुढच्या अडचण काय झाली की आपला जुना जो रिले आहे तो आता काढायची अडचण. आता जुना रिले जर आपण डिसमेंटल करतोय तर त्याच्यामध्ये काय करावं लागणार. आता काही जणांचं असं मत असेल की जुना रिले काढायचा त्याचे मागचे कनेक्शन काढायचे आणि ते नवीन रिलेला लावायचे तर असं नसतं कारण की कुठलं कनेक्शन कुठे हे खूप काळजीपूर्वक चेक करावं लागतं आपल्या सिस्टम रिलेला. तर आता बघूया तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं एक केबल शेड्युलिंग केलं. केबल शेड्युलिंग म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आता हा रिले आहे रिलेची बॅक साईडला हे असे एवढे वायरिंग वगैरे आपल्याला दिसत आहेत हे कनेक्शन वगैरे तर याचं प्रत्येक केबलला म्हणजे प्रत्येक वायरला फेरोलिंग केलेलं आहे. प्रत्येक फेरोलिंग आम्ही कुठल्या कुठल्या स्लॉट्समध्ये केलेले आहे तर त्याचं आम्ही कम्प्लीट त्याचं नोट डाऊन केलेले पॅरामीटर्स. फॉर एक्झाम्पल आता बघा हा जो मायकॉम P443 रिले तो इन्स्टॉल केलेला आहे तर त्याच्या बॅक साईडला जी काही वायरिंग आहे त्याला प्रत्येक फेरूल आणि हे जुने रिले ह्याचे फेरूल जुने रिलेचे हे फेरूल ते सिमिलॅरिटी ठेवलेले आहेत. तर ते आम्ही कसे केलेले आहेत तर ह्या स्लाइडमध्ये आपण बघूया. रिलेला बायनरी इनपुट म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता इथं सिरियल नंबर 1 काय इंडिकेट करतोय फेरूल K319. आता K319 हा P442च्या टर्मिनलला D2 आणि P443च्या D2च्या टर्मिनलला कॅरियर रेशिओ हे आपल्याला इनपुट आपल्याला द्यायचं आहे. तर आम्ही काय केलं P442च्या टर्मिनलचे सगळे इनपुट D2 D4 D6 त्याला काय काय इनपुट आहेत ते आम्ही लिहून घेतले. त्यानंतर P443 टर्मिनलला D2 D4 D6 ह्याच्या प्रकारेच आम्ही कॉन्फिगरेशन केलं म्हणजे तीच वायर आम्ही इथे कनेक्ट केली. परंतु कनेक्ट करताना आपल्याला रिलेला सांगावं लागतं की मी ही D2ची वायर ही आपली कॅरियर रिसिव्हची आहे तर ती आम्ही त्या रिलेला सॉफ्टवेअरद्वारे कॉन्फिगरेशन करून आम्ही त्याला तसे पॅरामीटर्स दिले म्हणजे रिले आम्ही कॉन्फिगर केलं. ठीक आहे. आता D2 आता हे तुम्ही म्हणसाल की D2 टर्मिनल कुठे तर आपण रिलेमध्ये बघूया जाऊया एकदा रिलेमध्ये आपण जाऊया. आता बघा मी मगाशी म्हटलं रिलेला ABCDE हे इनपुट आहेत हे सगळे इनपुट रिलेला भेटतात आणि KLMN हे आउटपुट टर्मिनल आहेत. आता जे काही
पार्ट आहेत, सी पार्ट म्हणजे इथं ब्लॅक कलरचा जो काही स्लॉट्स दिसतो त्या स्लॉट्समध्ये CTPTचे कनेक्शन आहे ना. डी पार्ट जसं मी मगाशी म्हटलं कॅरियर रिसिव्हचं जे आहे ते मी D2 म्हणजेच इथे हा वन दिसतोय ना, हा 1 आणि हा 2 हे ते आपण कनेक्शन केले आहेत 1 2. मग 2ला आपण इथे जसं केबल शेड्यूलिंग D2 कॅरियर रिसिव्ह तर तो D2च्या टर्मिनलला आपण कनेक्ट केलेला आहे. नंतर कॅरियर फेल D4 म्हणजेच की आपण त्या ह्याच्या जो जुना रिले आहे त्या रिलेच्या D2 मध्ये आपण असे कॉन्फिगरेशन केलेले आहे, म्हणजेच आपण इथं कनेक्शन केलेले आहे. त्यानंतर ईचा पार्ट आहे. सिमिलरली ईचे जे काही पॅरामीटर्स आहेत इथे ते पण आपण मेन CB हेल्दी, मेन CB ओपन वगैरे आपण इथे आपण कनेक्शन वगैरे इथं त्यानुसार केलेले आहेत. म्हणजे जुना रिले जो होता आपला ओल्ड रिले त्याचेच कनेक्शन काढून आपण इथे केलेले आहेत. परंतु ते कनेक्शन काढताना आपण रिलेला पण हे सांगतो की D2ला D3ला D4ला आपण काय काय दिले आहेत पॅरामीटर्स आहेत ते रिलेला आपण ऑलरेडी सॉफ्टवेअर थ्रू कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. ठीक आहे, हे असं शेड्यूल बनवलं. त्यानंतर बायनरी आउटपुट, मला बायनरी आउटपुट काय काय पाहिजे ते आपण इथे रिलेला सेम वे. आता इथे P442 टर्मिनलला H1 H3 H5 H8 H2 हे म्हणजे H टर्मिनल हा P442चा म्हणजेच काय की हा P442चा H स्लॉट, ह्या स्लॉटला 1 2 3 4 5 6 असे कनेक्शन आहेत. ते कनेक्शन टर्मिनलला आपण जे टर्मिनल आहेत ते आपण काढून ते आपण P443च्या KLM ह्यानुसार आपण कनेक्शन केले आहेत. म्हणजे हे आउटपुट टर्मिनल आहे. हे आउटपुट टर्मिनलला आपण कनेक्शन केलेले. म्हणजेच इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर फेरुलचे जे काही आहेत म्हणजे जुन्या मायकॉन P442 रिलेला फेरुल जे होते त्याला टर्मिनलला D2 म्हणजे D2 टर्मिनलला कुठलं कनेक्शन आहे तेच आम्ही P443 D2च्या कनेक्शनला आम्ही कनेक्ट केलेले आहे. काही आम्हाला म्हणजे नवीन फीचर्स ॲड करायचे होते तर त्यानुसार पण आम्ही इथे बायनरी आउटपुट आणि बायनरी इनपुट आम्ही तसं ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. जसं की I4ला आम्ही मेन 1 3 फेज स्ट्रीप PD पोल डिस्क्रिपन्सी बसबार ओन LBB म्हणजे लोकल ब्रेकर बॅकअप ह्याच्यासारखे आम्ही फीचर्स त्याच्यामध्ये कनेक्शन केलेले आहेत. म्हणजे असे कनेक्शन आम्ही आमच्या ह्याच्यानुसार रिक्वायरमेंटनुसार आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे, जर आपल्याला अजून इनपुट ॲड करायचे असते तर आपण काय केलं असतं, जसं की हा रिले आहे, ह्या रिलेमध्ये स्लॉट्स दिलेले आहेत. हे स्लॉट्स आपण त्या स्लॉट्समध्ये आपण एक्स्ट्रा टर्मिनल TB आपण कनेक्ट करून आपण करू शकलो असतो. ठीक आहे, आपली जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण इथे कॉन्फिगरेशन केलेलं आहे किंवा कनेक्शन केलेलं आहे. ठीक आहे, आता हे कनेक्शन करत असताना आपल्याला हे एक जे GE कंपनीकडून आपल्याला एक वायरिंगची डायग्राम दिलेली आहे. जसं आता बघा मायकॉन P443 एक शीट आहे. शीट म्हणजेच काय की त्यांचं हे केबल शेड्युलिंगचं जे काय म्हणजे फॉर एक्झाम्पल मायकॉन P443चे C3 C6 C9 C14 हा टर्मिनल, या टर्मिनलला कनेक्शन A111 म्हणजे हे फेरुलिंग आहे. A111 A131 A51 A171 हे केबलचे फेरुलिंग आहे. आणि ह्याला C3 म्हणजेच A111ला C3 म्हणजे A111ची वायर आहे ती C3ला कनेक्ट करायची. आता C3 कुठे हा टर्मिनल तर आपल्या रिलेमध्ये बघा C3चं टर्मिनल ह्या ब्लॅक कलरचा स्लॉट्स दिसतोय त्या स्लॉट्समध्ये आपल्याला C3 म्हणजे हा 3 ह्या नंबरच्या 3 नंबरच्या टर्मिनलला आपण CTचं कनेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथे बघा ह्या C3 म्हणजे हा पूर्ण सेक्शन आहे तो सिटी साईड कनेक्शनचा आहे. म्हणजे फ्रॉम एक्झिस्टिंग सिटी प्रोटेक्शन कोर म्हणजे जी काही प्रोटेक्शनची कोर आहे ती आपण फेरुलिंग A111 करून C3ला दिलेली. म्हणजे RFHची कोर आहे ती आपण C3ला कनेक्शन दिलेलं आहे. नंतर वायफेसची जी काही वायर आहे सिटीपासून आलेली त्या आपण C6ला कनेक्ट केलेली. B फेस 151 ते C9ला कनेक्ट केलेली. त्यानंतर न्यूट्रल A171 C14ला आपण कनेक्ट केली. ठीक आहे, हे झालं सिटीचं कनेक्शन. नंतर PTचं कनेक्शनला C19 C20 C21 C22. आता हे टर्मिनल कुठे आहेत तर सेम वे आपण रिव्हर्स जाऊया. बघा इथे C14 15 19 ही जे स्लॉट दिसत आहेत 19 20 21 22 20
324 हे VTचे कनेक्शन, VT म्हणजेच काय पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, हे ते आपण कनेक्शन केलेले आहेत, इथे कनेक्शन केलेले आहेत. म्हणजेच काय की हा जो ब्लॅक स्लॉट दिसतोय तो CT आणि PT ह्यांच्या कनेक्शनसाठीच आपण डेडिकेटेड वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इनपुटला आपण D, जसं मगाशी म्हटलं केबल शेड्युलिंगमध्ये आम्ही D आणि E ला इनपुट दिलेले आहेत, कॅरियर रिसिव्ह, कॅरियर सेंड वगैरे जे काय आहे ते आपण इथे D आणि E मध्ये इनपुट दिलेले आहे आणि आउटपुट जे पाहिजे ते आपल्याला ह्या टर्मिनलला दिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइडला जाऊया आपण. नेक्स्ट स्लाइडला बघा, मी मगाशी म्हटलं E1, E2, E1, E3, E4, E5, E6 हे जे काही केबल शेड्युलिंग आहे त्यानुसार आपण इथं हे म्हणजे ह्या डायग्रामनुसार आपण इथं नंबरिंग केलेले आहेत, म्हणजे फेरुलिंग केलेलं आहे. आपण प्रत्येक केबल E2च्या टर्मिनलला, E4च्या टर्मिनलला कुठली केबल गेली पाहिजे तर ते आपण कनेक्शन केलेलं आहे. जसं की आता ह्या डायग्राममध्ये बघा E1ला आणि E2ला ह्याला कनेक्शन कुठले गेलेले आहे तर आपण ह्याच्यामधून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. जसं E1, E1ला आपण निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे, निगेटिव्ह सप्लाय दिला आहे. आणि E2ला आपण मेन CB हेल्दीचं इनपुट दिले आहे E2ला. E4ला आपण टाय CB ओपनचं इनपुट दिलेले आहे. E6ला आपण DT रिसिव्ह चॅनल 1-2चं इनपुट दिलेलं आहे, LBB ऑपरेटर. म्हणजे आम्ही हे सुरुवातीला शीटमधून आम्ही हे सगळे पॅरामीटर्स लिहून नोट डाऊन केलेले आहेत. ते झालं इनपुटची शीट. सिमिलरली आउटपुटची शीट पण अशीच आहे. आउटपुटमध्ये पण आपल्याला कुठले कुठले पॅरामीटर्स पाहिजे तर इथं N1, 11, N12, N13, 14 आता N इथं सप्लाय, पॉवर सप्लाय आपण याच्यामध्ये देतो. आणि वॉचडॉग म्हणजे काय, तुमचा रिले तुमच्या ह्याला कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो. आणि दुसरी गोष्ट M1, M2, M3, M4 हे जे टर्मिनल्स आहेत ते आपल्याला टर्मिनल्स कुठे दिसतात आपल्या रिलेमध्ये तर हे या साईडला दिसतात रिलेमध्ये, ते आउटपुटला दिसतात. जसं MN, KLMN हे आउटपुट कनेक्शनसाठी आपण वापरलेले. ठीक आहे. ही झाली आउटपुटची शीट. त्यानंतर आम्ही अशा प्रकारे कनेक्शन फेरुलिंग वगैरे करून ते कनेक्शन आम्ही रिलेला जोडलं. त्या जोडल्यानंतर आपल्याला नंतर काय करायचं होतं की नंतर आपल्याला रिलेचे कनेक्शन पण झाले, रिलेला पॅरामीटर पण दिलं, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन पण केलं. आता ॲक्च्युअल पॉईंट येतो रिलेला आता आपल्याला टेस्ट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल P443 रिले वॉज कॉन्फिगर ॲज पर फॉर्मर रिले सेटिंग. म्हणजेच काय की जुन्या रिलेची सेटिंग होती ती आपण नवीन रिलेला आपण ती पूर्ण कॉन्फिगरेशनद्वारे करून टाकली आणि कनेक्शन पण केलेले. PSL डायग्राम जसं मी मगाशी म्हटलं, प्रोग्रामेबल स्कीम लॉजिक, ते आपण मॉडिफाय केलं ॲज पर अवर रिक्वायरमेंट विथ S1 एजाईल सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरद्वारे आपण ते आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याचं स्कीमचं कॉन्फिगरेशन केलेलं. नंतर रिले वॉज बेंच टेस्टेड विथ जी इंजिनियर MSc जेजुरी टेस्टिंग टीम. आता बेंच टेस्ट म्हणजे काय की रिलेला आपण रिट्रोफिट करायच्या आधी, म्हणजे रिलेला आपण पॅरामीटर्स दिले किंवा त्याला हे सॉफ्टवेअर अपग्रेडेशन सगळं झालं, जेवढे सेटिंग आहे ते सगळं आपण दिलं तर रिले आपला ओके आहे की नाही, म्हणजे चालतो की नाही ते आपल्याला कसं कळणार. रिट्रोफिट केल्यानंतर तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आपण आत्ताच म्हणजे रिट्रोफिट करायच्या आधीच आपण तो रिले टेस्ट करून घेतला. तर टेस्ट करण्यासाठी आपल्याला कुठलं ओमिक्रॉनचं किट लागतं. ओमिक्रॉन किटने आपण त्याला टेस्ट करून घेतलं. त्यानंतर आपण टेस्टिंग वगैरे केलं. तर जसं इथं दिसतंय टूल्स अँड रिसोर्सेस, तर आम्हाला ही फेरुलिंग मशीन आहे. फेरुलिंग मशीनने आम्ही प्रत्येक केबलला फेरुलिंग वगैरे केलं, त्यानंतर कनेक्शन वगैरे केले आणि नंतर हे ओमिक्रॉनचं किट आहे, त्या ओमिक्रॉन किटने आम्ही त्याचं टेस्टिंग केलं. आता टेस्टिंग करतो म्हणजेच काय करतो, रिलेचं टेस्टिंग करतो म्हणजेच काय करतो की रिलेला इनपुट दिलं की आपल्याला जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला मिळतंय की नाही ते आपण चेक करतो. ठीक आहे. जसं की मगाशी मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल आपण हे रिलेला इनपुट दिलं D2 टर्मिनलला आपण इनपुट दिलं कॅरियर रिसिव्ह, तर ते मला मिळतंय की नाही ते मला कसं कळणार. बरोबर. D2 टर्मिनलला आपण इनपुट दिलं कॅरियर रिसिव्हचं, तर ते आपल्याला मिळतं कसं तर ते आपल्याला आता माहिती करून घ्यायची. आता बघा हा रिलेला बघा ज्यावेळी कॅरियर रिसिव्ह परमिशन कॅरियर रिसिव्ह वगैरे आपण इनपुट देतोच. म्हणजेच काय की ह्या टर्मिनलला म्हणजे जो काही D2चा टर्मिनल आहे त्या D2 टर्मिनलला आपण एक कमांड देतो. म्हणजेच काय की आपण एक सप्लाय कनेक्ट करतो. सप्लाय कनेक्ट केल्यानंतर आपल्याला आउटपुटला हा जो LED आहे, तो LED ग्लो होतो.
ठीक आहे. म्हणजेच काय की हा जर LED ग्लो झाला तर आपलं सिस्टम कॉन्फिगरेशन ओके आहे. जर नाही झाला त्याचा अर्थ आपलं कुठेतरी चुकतंय. मग आपण तसं ट्रायल बेसिसवर आपण पॅरामीटर चेक करतो. तर अशा प्रकारे आम्ही सगळे पॅरामीटर्स याचे चेक केले, जसं PSB, ब्रोकन कंडक्टर, SOTF, TOR, ट्रिप ऑन हे VT फ्यूज फेल, कॅरियर, हे सगळं आम्ही 1 बाय 1 आम्ही चेक केलं. म्हणजे जे काही कनेक्शन मी केलेले ते ओके आहेत का ते आपण रिलेमध्ये चेक केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मग आम्ही बेंच टेस्टिंगमध्ये फॉलोइंग पॅरामीटर्स टेस्टेड, जसं की डिस्टन्स प्रोटेक्शन, RYB, ट्रिप फेज, झोन 1, झोन 2, झोन 3, हे सगळं 3 फेज स्ट्रिपिंग वगैरे, कॅरियर ॲडेड प्रोटेक्शन, LBB ऑपरेशन, AR ऑपरेशन, हे फुल डिटेलमध्ये आम्ही बेंच टेस्टवर चेक केलं, म्हणजे रिट्रोफिट करायच्या आधी. आणि ज्या दिवशी रिट्रोफिट करायचं होतं त्या दिवशी आम्ही इम्प्लिमेंटेशन कसं केलं तर ते ह्याच्यामध्ये प्लॅन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फिजिकल रिप्लेसमेंट ऑफ रिलेज, म्हणजेच काय की आता जो रिले आहे आता बघा, हा जो रिले आहे, हा जो मायकॉन P442 रिले आहे, हा आपल्याला रिट्रोफिट करायचा आहे. रिट्रोफिट करायचा आहे म्हणजेच की ह्याच्या आपल्याला बेस फिजिकल पॅरामीटर्स पण आपल्याला कन्सिडर करावे लागतात. फॉर एक्झाम्पल मायकॉन P442 रिलेचे फिजिकल पॅरामीटर्स हे मायकॉन P443च्या पॅरामीटर्सपेक्षा लहान आहे. म्हणजेच काय की मायकॉन P443 रिले हा मोठा आहे. मग आपल्याला तिथे तशी जागा आहे का, ॲडजस्टमेंट करता येईल का, इथे आपल्याला जागा आहे का, तर त्यानुसार आम्ही सगळं बेसिक फीचरपासून आपण चेक केलं. इथे दिसतो. हां हे नाही रे, त्याच्यावरून शेअरिंग एंटर स्क्रीन. सेलेक्ट कर एंटायर स्क्रीन. तर आपण रिलेला पहिल्यांदा काय केलेलं, रिले पॅनलमध्ये आम्ही बघितली, त्याचे पॅरामीटर्स आम्ही कॅल्क्युलेट केले. तर त्या रिलेचे पॅरामीटर्स म्हणजे मायकॉन P442चे पॅरामीटर्स आणि फिजिकल पॅरामीटर्स म्हणजे त्याची लेंथ, हाईट, विड्थ किती ते आम्ही चेक केलं. आणि त्यानुसार आपला मायकॉन P443 रिलेचे पॅरामीटर चेक केले. तर ते दोन्ही पॅरामीटर्समध्ये डिफरन्स आढळले. म्हणजेच काय की आपल्याला बेसिक रिले पॅनलमध्ये जागा आहे की नाही तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते रिट्रोफिट करताना. तर आम्ही काय केलं की हा आपला मायकॉन P443 रिले जो रिट्रोफिट करायचा आहे तो त्याची साईज ही प्रिव्हियस रिलेपेक्षा मोठी होती. तर त्यानुसार आम्ही ब्लँकिंग प्लेट ही जी आहे, हा रिले डिसमेंटल केल्यानंतर ही ब्लँकिंग प्लेट म्हणतात त्याला, ह्या बाजूच्या ह्याला. तर ती प्लेट आम्ही ॲज पर आवर रिक्वायरमेंट आम्ही कट केली एजन्सीद्वारे कट केली आणि त्यानुसार आम्ही इथे फिट केला. हां, त्यानुसार आम्ही ही कट करून आम्ही वरती प्लेस केला. म्हणजे जी काही ब्लँकिंग प्लेट आहे ती आम्ही कट करून त्यानुसार आम्ही दुसरी ब्लँकिंग प्लेट वरती इथे साईजमध्ये आम्हाला प्रॉब्लेम येत होता म्हणून आम्ही वरती तो रिले रिट्रोफिट करून टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन ऑफ न्यू रिले सेटिंग्स, म्हणजे नवीन रिलेचं कॉन्फिगरेशन रिट्रोफिट झाल्यानंतर, म्हणजे रिट्रोफिट करताना आम्ही कनेक्शन वगैरे केले तर त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन ऑफ नवीन रिले सेटिंग जे आहे, जे आम्ही ऑलरेडी चेक केलंच होतं सेटिंग, परंतु आता आपण कसं करतो की आपण प्रत्यक्ष सगळे जे काही केबलिंग वगैरे केले म्हणजे जुन्या रिलेचे जे काही केबल आहे ते नवीन रिलेला आम्ही बॅकसाईडने कनेक्ट केले आणि ते कनेक्ट केल्यानंतर रिले आपलं वर्क करतो की नाही, तर त्याचं कॉन्फिगरेशन ओके आहे की नाही ते सुद्धा आम्ही चेक केलं. तर ते कसं का, तर नेक्स्ट स्लाइडमध्ये मी दाखवते. इंटिग्रेशन विथ एक्झिस्टिंग कंट्रोल सिस्टीम.
म्हणजेच आपले एक्झिस्टिंग कंट्रोल सिस्टीम आहे, म्हणजे कंट्रोल सिस्टीम म्हणजेच काय की आपले जे काही ऑक्झिलरी रिले आहेत ते आपण त्याला इंटिग्रेट केले. इंटिग्रेट म्हणजेच काय की आपल्या सिस्टीमला कनेक्ट केले. सिस्टीमला म्हणजेच आपले रिले मायकॉम P443ला कनेक्ट केले. एक्झिस्टिंग जे काही ऑक्झिलरी रिले होते त्याचे कनेक्शन वगैरे ते आम्ही त्याला इंटिग्रेट करून त्याचं टेस्टिंग केलं. द टेस्टिंग अँड व्हॅलिडेशन ऑफ न्यू सेटअप, म्हणजे जे काही नवीन आपण कनेक्शन सगळे झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग अँड व्हॅलिडेशनमध्ये आपल्या नवीन सेटअपनुसार आपण एकदा चेक करून बघितलं. तर नवीन सेटअपमध्ये आपल्याला आता ही नवीन सेटअपमध्ये आपल्याला ते फंक्शन ओके आहेत की नाही ते आपल्याला ते आपल्याला कळून गेलं. तर आता डिसमेंटलिंग प्रोसेसमध्ये जसं मी मगाशी म्हटलं, डिसमेंटलिंग ऑफ एक्झिस्टिंग रिले, इन्स्टॉलिंग P443 रिले, फिक्सिंग ऑफ ब्लँकिंग प्लेट मायकॉम P443 रिले विथ साईज कटआउट, ही जस्ट प्रोसेसर दिली. ही काय तुम्ही वाचून तुम्हाला लक्षात येऊन जाईल, परंतु मी जे ओरली सांगितले त्यानुसारच ही प्रोसिजर पण सेमच आहे. ही प्रोसिजर पण सेमच आहे, तर त्यानुसारच आपण हे म्हणजे हा प्लॅन इम्प्लिमेंट केलेला आहे. सगळं कनेक्शन झाले तर त्यानंतर आपण पॉवर ऑफ मायकॉम P443 लिहिले, म्हणजेच काय की आपण DC सोर्स जो आहे मायकॉम P443 लिहिला तो चालू केला, म्हणजे तो ऑन केला. ऑन केल्यानंतर काय झालं, आम्ही बायनरी इनपुट आणि आउटपुट हे व्हेरीफाय केले आणि रिले मेजरमेंट वर टेकन इंजेक्टिंग सेकंडरी इंजेक्शन वाईल ओमिक्रॉन किट. आता ओमिक्रॉन किट बद्दल थोडीशी एक माहिती देतो. आता हे जे आपलं किट दिसतंय ते ओमिक्रॉन किट आहे. ओमिक्रॉन किट काय करतं, जसं आपल्या रिलेला सिस्टीम मधला CT आणि PT कडून इनपुट भेटतं, तसं ओमिक्रॉन किट काय करतं, CT आणि PTचं कनेक्शन आर्टिफिशियल एक असतं, तर ते स्वतः कनेक्शन येतं जनरेट करतं. म्हणजेच काय करतं की रिलेला एक म्हणजे सिटीचं ॲक्च्युअलमध्ये सिटीमध्ये कनेक्शन न घेता हा रिलेला स्वतः इनपुट देतो 1 एम्पियर 5 एम्पियर डिपेंडिंग ऑन आवर रिक्वायरमेंट. ठीक आहे. ओमिक्रॉन किट काय करतं, CT आणि PTला म्हणजे CT आणि PTचं जे काही कनेक्शन रिलेला केलेलं आहे ते डिस्कनेक्ट करून हा स्वतः CT आणि PTला ॲज पर आवर रिक्वायरमेंट आपल्याला आपण त्याला इनपुट देतो. म्हणजे आपल्या रिलेला इनपुट हे आपल्याला ओमिक्रॉन किट करून देता येतं, तरच आपल्याला रिले टेस्ट करता येईल ना. आता रिले टेस्ट करण्यासाठी काय आपण ॲक्च्युअल CT PT तर नाही वापरणार, बरोबर ना. ॲक्च्युअल CT PT आपण कसं वापरू शकतो, तर त्याच्यानुसार आपण ओमिक्रॉन किटने काय करणार, ओमिक्रॉन किट हा स्वतः जनरेट करून तो CT आणि PTच्या ॲम्पियर आणि व्होल्टेज तो त्याला देतो आणि त्यानुसार आपण टेस्टिंग करतो. टेस्टिंगमध्ये आपण काय काय केलं, बरं सर्वात प्रथम काही जणांचे डाऊट्स असतात की ही डायग्राम एक मुद्दाम टाकलेली आहे याच्यामध्ये की CT आणि PT कनेक्शन तुम्ही काढता तर ते कसं काढता, काय करता, म्हणजे काय करता नक्की ॲक्च्युली काय करता. तर त्याच्याबद्दल एक मी ही डायग्राम एक्सप्लेन करतो आणि मग आपल्या टॉपिकवर येऊया. आता ह्याच्यामध्ये बघा बसबार साईड आहे आणि हा ब्रेकर दिसतोय, ही बसबार साईड आणि हा ब्रेकर. आता हे जे काय दिसतंय, हे जे दिसत आहेत RYB हे म्हणजे 3 फेज CT. 3 फेज CT म्हणण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल RYB फेजची CT. तर हे CTचं कनेक्शन आपल्या टर्मिनल ब्लॉकला गेलेलं आहे. टर्मिनल ब्लॉककडून तो टेस्ट स्विचला गेलेले आहे आणि टेस्ट स्विचकडून तो प्रोटेक्टिव्ह रिलेलाच गेलेले आहेत. म्हणजेच काय की रिलेला इनपुट आपल्याला कुठून भेटत आहेत, CTच्या सेकंडरीकडून. CTचं प्रायमरी आणि CTच्या सेकंडरीकडून आपल्याला रिले प्रोटेक्शन रिलेला कनेक्शन गेलेले आहे. तर ते 1 एम्पियर 5 एम्पियर आपण म्हणजे डिसाईड करू शकतो आपल्याला 1 एम्पियर पाहिजे की 5 एम्पियर, त्यानुसार आपण हे डिसाईड करून आपण कनेक्शन करू शकतो. दुसरी गोष्ट टर्मिनल ब्लॉक हा इथे बघा, इथे ॲक्च्युअल तुम्हाला समजेल. टर्मिनल ब्लॉक हा याला टर्मिनल ब्लॉक म्हणतो आपण. टर्मिनल ब्लॉक म्हणजेच काय असतं की तो CTचं कनेक्शन कनेक्ट करतो किंवा डिस्कनेक्ट करतो विथ रिले. म्हणजेच काय करतो की आता ही जर ह्या TVच्या लेफ्ट साईडला जर बघितलं तर ते CTचे कनेक्शन आलेले आहे आणि राईट साईडला जर बघितलं तर त्याचे रिलेचे कनेक्शन आले. तर आणि ही जी छोटी स्ट्रीप दिसते याच्यामध्ये, ही जी छोटी स्ट्रीप, ती स्ट्रीप काय करते, कनेक्शन करते किंवा डिस्कनेक्ट करते. फॉर एक्झाम्पल इथे फर्स्ट स्ट्रीप बघा, फर्स्ट स्ट्रीप काय करते, ती कनेक्ट करते म्हणजेच इथून सप्लाय पुढे पास ऑन करते. दुसरी स्ट्रीप काय करते, इथं ओपन कंडिशन करते, म्हणजे ही राईट साईडला आल्यामुळे ही ओपन करते, म्हणजेच काय इथून सप्लाय पुढे पास ऑन करत नाही. मग आपण काय करणार, ओमिक्रॉनचे किटचे जे टर्मिनल्स आहेत ते आपण इथे कनेक्ट करणार. इथे कनेक्ट केल्यामुळे काय होणार की जी काही ओमिक्रॉन किट आहे तो इथून इंजेक्ट, म्हणजे ओमिक्रॉन किटकडून जो काही सप्लाय आहे ना तो इथून आपल्या रिलेला इंजेक्ट होणार. म्हणजे ॲक्च्युअल CT ही आपली ओपन होणार इन द सेन्स इथे आपण शॉर्ट करतो CT. ठीक आहे. CTचे सेकंडरी टर्मिनल आपण इथे शॉर्ट करतो आणि इथं आपण रिलेला इथून आपण सप्लाय ओमिक्रॉन किटद्वारे देतो. ठीक आहे. त्याच्याबद्दल हे टर्मिनल ब्लॉक आहेत, ह्या टर्मिनल आपण हे केलेले. नंतर टेस्ट स्विच म्हणजेच काय असतात की एक प्रकारे आपण ब्लॉक करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला रिले डिस्कनेक्ट करायचं असेल किंवा रिलेचं टेस्टिंग करायचं असेल तर आपण टेस्ट स्विचचं तिथे एक हे असतं डिव्हाइस असतं, त्या डिव्हाइसमध्ये आपण तिथे एक ब्लॉक आपण टाकतो, त्या ब्लॉक इन्सर्ट करतो
ब्लॉक इन्सर्ट केल्यामुळे काय होतं की सिटीचे सेकंडरी आहेत ते शॉर्ट होतात आणि सिटीचे जे काही सेकंड रिले साईडचे जे काही कनेक्शन आहेत सिटीचे तर ते ओपन होतात आणि तिथे आपण ओमिक्रॉन किटने सिटीचे आणि VT चे पॅरामीटर देऊन आपण आपलं प्रोटेक्शन रिले टेस्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता ओमिक्रॉन किटमध्ये आपण काय काय पॅरामीटर्स देतो तर त्याचा एक जस्ट मी स्क्रीनशॉट शेअर करतोय. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपण व्होल्टेज, करंट, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला रिले टेस्ट करायचं तर रिले टेस्ट करायला आपल्याला ॲक्च्युअल VT आणि VTचा यूज नाही होणार. तर आपल्याला रिले टेस्ट करण्यासाठी आपण ओमिक्रॉन किटद्वारे काय करणार की फॉल्ट जनरेट करणार, म्हणजे एक आर्टिफिशियल फॉल्ट. म्हणजे आपलं ओमिक्रॉन किट काय करतो की रिलेच्या जे सेकंडरी व्होल्टेज आहे म्हणजे रिले जे काही व्होल्टेज आपण देतो करंट आणि व्होल्टेज थ्रू, करंट किती देतो 1 एम्पियर मॅक्सिमम आणि व्होल्टेज किती 110 व्होल्ट वगैरे आपण देतो. तर ते व्होल्टेज आणि हे करंट हा ओमिक्रॉन किट जनरेट करतो. मग ते पॅरामीटर्स आपण कुठे देतो, जसं इथं VAH म्हणजे VR फेजला आपण 76 व्होल्ट दिला, B फेजला 76 दिला, तर त्यानुसार आपण व्होल्टेज इथं इनपुट देतो. करंट तर 1 एम्पियर आपण देतो आणि ही नॉर्मल कंडिशन आहे ना, आपण ती मॉनिटर करतो. फॉर एक्झाम्पल ओमिक्रॉन किटने मी जर इथं पॅरामीटर टाकले सगळे तर आपल्याला रिलेमध्ये रिलेच्या जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर आपल्याला कुठले पॅरामीटर्स दिसतील, प्रायमरी साईडचे दिसतील. फॉर एक्झाम्पल इथे जर मी 1 एम्पियर दिला करंट, ओमिक्रॉन किटने रिलेला जर 1 एम्पियर दिला तर रिले जर 800/1 ची सिटी असेल तर रिलेच्या स्क्रीनवर किती करंट दिसणार, प्रायमरी साईडला 800 एम्पियर करंट हा फ्लो झालेला दिसणार. म्हणजेच काय की ओमिक्रॉन किट काय करतं, एक प्रकारे सिटी आणि VTचं काम करतं. म्हणजे सिटी आणि VTचं जे काही सेकंडरी करंट आहे तो हा स्वतः जनरेट करून तो रिलेला देतो. आणि जसं रिलेला आपल्याला इनपुट ह्या ओमिक्रॉन किटने देता येतं त्यानुसारच आपण फॉल्ट वगैरे जनरेट करून आपण टेस्टिंग करतो. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये मी एक फॉल्ट कंडिशन टाकलेली, याच्यामध्ये बघा IL1 म्हणजेच काय की R फेजला 2 एम्पियर दिलेला आहे. तो 2 एम्पियर दिलेला आहे म्हणजे तो 1 एम्पियरपेक्षा जास्त आहे. म्हणजे इन द सेन्स एक थोडक्यात फॉल्ट कंडिशन मी क्रिएट केलेली. त्या फॉल्ट कंडिशनमध्ये व्होल्टेज माझा डिक्रीज होणार तर मी व्होल्टेज पण तिथे डिक्रीज केलेलं दाखवलं. तर या कंडिशनला फॉल्ट म्हणजे मी हे इनपुट दिल्यानंतर माझा रिले आउटपुट काय देतो, तर रिलेच्या आउटपुटमध्ये आपल्याला काय दिसेल, आता हा समजा आपण जर कन्सिडर केला तर हा रिलेचा इनपुट आउटपुट आपण इनपुट दिले आपण रिलेला, तर रिलेच्या आउटपुटमध्ये आपल्याला इथे रिलेच्या आउटपुटमध्ये आपल्याला ट्रिप R फेज ट्रिप हा इंडिकेशन येणार. जर तो झोन 1 मधला फॉल्ट असेल तर तो झोन 1चा हे इंडिकेशन एक ग्लो होणार. झोन 2, झोन 3 लाईकवाईज आपण हे झोन 1, झोन 2, झोन 3 त्यानुसार आपल्याला इंडिकेशन इंडिकेट करणार. म्हणजेच काय की ओमिक्रॉन किटने आपण आर्टिफिशियल फॉल्ट जनरेट करून आपण रिलेला आपण इनपुट दिले आणि रिले काय करणार की आपल्याला अकॉर्डिंगली जसं आपण सिस्टीममध्ये पॅरामीटर्सचं कॉन्फिगरेशन सेटिंग केलेलं आहे त्यानुसार तो फॉल्ट जनरेट करून तसं तो आपल्याला इंडिकेशन देणार आणि तो आउटपुट याचं काय असणार, मास्टर ट्रिप रिलेला ट्रिप करणार, कमांड देणार आणि तो ट्रिप करणार. ठीक आहे. ॲक्च्युली ओरली सांगण्यापेक्षा जर मी करून दाखवलं असतं ना तर म्हणजे ते जास्त बेनिफिट झालं असतं, परंतु आपल्याला कसं टाईमचं कन्स्ट्रेंट असल्यामुळे आपण एक व्हिज्युअलाइज करू शकतो. जर ॲक्च्युअलमध्ये जर टेस्टिंगमध्ये काम करत असतील तर त्यांना हे जास्त माहिती आहे आणि तुम्ही जर थोडंसं जरी बघितलं ओव्हरव्ह्यू तर तुम्हाला ते लक्षात येईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की रिले आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. रिले टेस्टिंगमध्ये ओमिक्रॉन किट वापरतो. ओमिक्रॉन किट काय करतो, VT आणि PT आणि सिटीचं ॲक्च्युअलमध्ये यूज न करता त्याचे तो करंट्स जनरेट करून आपण आर्टिफिशियल फॉल्ट क्रिएट करतो आणि आपलं रिले त्या पॅरामीटर्सला ते आपण जे काही सेटिंग केलं आहे त्या पॅरामीटर्सला योग्य ते आउटपुट देतो की नाही ते आपण रिलेकडून आपण आउटपुट घेतो आणि त्यानुसार आपण व्हेरीफाय करतो. एवढंच फक्त आपण रिलेकडून एक्सपेक्ट करतो की बाबा ते जे काही मी सेटिंग केलं ते ओके आहे की नाही ते आपण चेक करतो. ठीक आहे. नेक्स्ट, आपण आता बघितलं की एक ब्रीफमध्ये मी सांगतो रिले आपण रिट्रोफिट करतोय. म्हणजेच काय की जुन्या रिलेचं आपण सिस्टीमचे पॅरामीटर्स घेतो, पॅरामीटर्स घेतले त्याचे कॉन्फिगरेशन सॉफ्टवेअर PSL लॉजिक वगैरे सगळं आपण जे आहे ते आपण नवीन रिलेला देतो आणि नवीन रिले पहिले रिट्रोफिट करायच्या आधी टेस्ट करतो. टेस्ट केल्यानंतर नवीन रिले ज्यावेळी इम्प्लिमेंट करायचं असतं म्हणजे ज्यावेळी आपण रिट्रोफिट करायचं असतं त्यावेळी आपण जुन्या रिलेचे जे काही केबल शेड्युलिंग वगैरे केलेले ते आपण डिसमेंटल करतो, जुना रिले काढतो, नवीन रिले इन्स्टॉल करतो, नवीन रिलेचे केबल शेड्युलिंग वगैरे कनेक्शन जे होते प्रिव्हियस ते ॲज इट इज करतो. काही आपल्याला रिक्वायरमेंटनुसार आपण चेंजेस करतो. त्यानंतर आपण काय करतो, चेंजेस झाल्यानंतर आपण त्याचं टेस्टिंग करतो. टेस्टिंग केल्यानंतर आपण एकदम
थोडं टेस्टिंग करतो. थोडं टेस्टिंग म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आपल्याला ऑटो रिक्लोजर करायचं आहे, तर 1.5 ब्रेकर सिस्टम आपल्या 400 kg येते, तर आपल्याला एक ब्रेकर ओपन करून चालणार नाही, कारण की आपली लाईन ही 2 ब्रेकरने कनेक्टेड आहे. तर आपल्याला दोन्ही ब्रेकर ॲट अ टाइम ओपन होतात की नाही, क्लोज होतात की नाही, हे ॲक्च्युअली आपण टेस्ट करून बघितलं. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर 400 kV कोयना स्टेज 4 लाईन आपल्याला जर कन्सिडर करायची असेल, तर 400 kV कोयना स्टेज 4 लाईनला कुठले ब्रेकर कनेक्टेड आहेत, 405 आणि 406. तर 405 आणि 406 हे 2 ब्रेकर ॲक्च्युअलमध्ये ट्रिप होतात की नाही ते आपण चेक केले. म्हणजेच की आपण हे फिजिकली पण चेक करतो आणि त्याच्यानंतरच आपण हे रिलेला व्हेरीफाय वगैरे करून मग आपण ते रिले आपण ॲक्च्युअल सर्व्हिसमध्ये आणतो. ठीक आहे. ॲक्च्युली हा टॉपिक खूप वास्ट आहे. प्रत्येक जर एक्सप्लेन करायला घेतलं की टेस्टिंग कसं केलं तर ह्याला खूप वेळ लागणार आहे. तर मी शॉर्टमध्ये सांगतो की आम्ही याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये काय केलं. डिस्टन्स प्रोटेक्शन RYB म्हणजे प्रत्येक फेजला RYB, प्रत्येक फेजला आम्ही फॉल्ट म्हणजे ओमिक्रॉन किटने फॉल्ट कंडिशन क्रिएट करून RYB फेजचं टेस्टिंग केलं. त्यानंतर कॅरियर ॲडेड प्रोटेक्शन. कॅरियर ॲडेड प्रोटेक्शन म्हणजेच काय की 2 लाईन इन केस दोन सबस्टेशनमध्ये एक लाईन असेल, त्याच्यात जर फॉल्ट झाला तर एक सबस्टेशनचा लाईनचा जर झोन 1 फॉल्ट असेल तर तो काय करतो, कमांड देतो दुसऱ्या सबस्टेशनला की ट्रिप होऊन, तर तो ट्रिप होऊन त्याला कॅरियर प्रोटेक्शन म्हणतात. ते पण आम्ही चेक केलं. पण ते चेक कसं करणार आम्ही, तर आम्ही काय केलं, आर्टिफिशियली त्याला पल्स दिले, इनपुटला पल्स वगैरे देऊन आम्ही ते असं चेक केलं. पल्स कुठून दिले, ओमिक्रॉन किटने, किंवा आपण काय करतो डायरेक्टली आपण कनेक्शन करतो, इनपुटला कनेक्ट करतो, त्यानुसार आपल्याला कॅरियर रिसीव्ह होते की नाही. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या सबस्टेशन फॉल्ट झाला तर त्याने आपल्याला कॅरियर रिसीव्ह होते की नाही, तर त्याच्या इनपुट टर्मिनलला आम्ही जस्ट एक पल्स दिला, पल्स देऊन आम्हाला रिलेने आउटपुट दिलं का ते आम्ही व्हेरीफाय केलं. या प्रकारे आम्ही टेस्टिंग वगैरे केलेले. दुसरं ऑटो इन्क्लोजर ऑपरेशन, ऑटो इन्क्लोजर, ऑटो लॉकआउट, ऑटो ब्लॉक हे सगळं थोडं आम्ही फिजिकली केलेलं आहे. म्हणजे आपले ब्रेकर ओपन हो क्लोज होतात की नाही त्या टाईममध्ये ते आम्ही चेक केलेलं आहे. नंतर VT फ्यूज फिल, PSB ऑपरेट, पॉवर स्विंग ब्लॉक, तर त्या पॉवर स्विंग ब्लॉकचा आम्ही ओमिक्रॉन किटद्वारे, आता कसं आहे डिटेल खूप मोठं टॉपिक आहे, परंतु मी शॉर्टमध्ये सांगतो की आपल्या पॉवर सिस्टममध्ये पॉवर स्विंग होते म्हणजेच काय की आपल्या सिस्टमचा सडनली लोड कमी होतो, सडनली वाढतो. तर म्हणजे डिपेंडिंग ऑन अदर सिस्टम्स फॉल्ट कंडिशन आपल्या सिस्टम अफेक्ट होतात. कुठे फॉल्ट झाला तर आपल्या सिस्टमचा लोड कमी जास्त होतो, त्यानुसार पॉवर स्विंग वगैरे होतात. तर पॉवर स्विंग वगैरे फीचर्स ओमिक्रॉन किटद्वारे आपण ह्या रिलेला आपण चेक केले. दुसरं BIC ब्रोकन कंडक्टर, एक ब्रोकन कंडक्टर ऑपरेटेड. आता जर ह्याच्याबद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर ब्रोकन कंडक्टरचा अर्थ काय होतो, एखादा फेजचा कंडक्टर ब्रेक झाला म्हणजेच काय की 2 फेजमध्ये सप्लाय चालू आहे, एका फेजचा सप्लाय गेला म्हणजेच काय की आपण त्या रिलेच्या 2 टर्मिनलला व्होल्टेज दिला आणि एका टर्मिनलला व्होल्टेज आपण 0 केला, की असं आपण ओमिक्रॉन किटद्वारे त्या रिलेला आपण इनपुट दिलं आणि त्यानुसार आपण व्हेरीफाय केले रिझल्ट काय येतात ते. स्विच ऑन टू फॉल्ट, सिस्टममध्ये ऑलरेडी फॉल्ट आहे म्हणजेच काय की ओमिक्रॉन किटद्वारे त्याला फॉल्टचे करंट्स आणि व्होल्टेज पॅरामीटर्स मिळत आहेत. म्हणजे सिस्टममध्ये ऑलरेडी फॉल्ट आहे, रिलेला पण माहिती आहे फॉल्ट आहे, परंतु तरी पण आपण ते सिस्टम चालू करतोय म्हणजेच काय की आपण ब्रेकर ऑपरेट करतोय, तर त्या कंडिशनला काय पॅरामीटर्स भेटतात तर ते पण आपण व्हेरीफाय केले. म्हणजे स्विच ऑन टू फॉल्ट म्हणजे तुम्ही ब्रेकर चालू करायच्या वेळी फॉल्ट आहे हे असं आपल्याला इंडिकेशन दाखवतो, मग ते आपल्याला व्हेरीफाय वगैरे केलेत. ओव्हरलोड, LBB, रिट्रीव, पोल डिस्क्रिपन्सी हे सगळे आपण पॅरामीटर्स टेस्टिंगमध्ये चेक केले. न आपण आता शेवटच्या टॉपिककडे येतोय. फीचर्स कंपॅरिझन बिटवीन मायकॉम P442 रिले आणि P443 रिले. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एक मायनर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण iPhone 15, 16 वगैरे आपण बघतो तर नवीन व्हर्जनमध्ये काय जास्त फीचर नसतं, म्हणजे असतात फीचर याच्यापेक्षा जास्त म्हणजे असतात फीचर, परंतु फंक्शन तर सेमच करतात, म्हणजे ऑलमोस्ट सेमच असतात, थोडेफार फीचर फक्त ॲडव्हान्स केलेले असतात. सेम वे याच्यामध्ये काय फीचरचं कंपॅरिझन बघितलं P442, P443 रिलेमध्ये तर ऑलमोस्ट सेम आहे. 90% तर सेमच आहे फीचर, फक्त 10% मायकॉम P443 मध्ये ॲडव्हान्स फीचर. तर ते फीचर कुठले तर एक आपण हे तर तुम्हाला वाचून कळेलच, पण त्याच्या आधी आपण एक फिजिकली बघूया की दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. फिजिकली आपल्याला जास्त लक्षात येईल. आता बघा मायकॉम P442 रिले आणि मायकॉम P443 रिले याच्या स्क्रीनमुळे काय दिसत आहे, म्हणजे याच्या फ्रंट व्ह्यू जर बघितलं आपण काय दिसत आहे, याच्यामध्ये इंडिकेशन थोडेसे कमी, याच्यामध्ये इंडिकेशन जास्त आहे. ओके, याच्या जर बॅक साईडला जर बघितलं हा मायकॉम P443 रिलेचा बॅक साईड आहे. ह्याच्यामध्ये बघा हे पोर्ट्स जे आहेत ते नंबर ऑफ पोर्ट्स थोडे जास्त आहे ॲज कम्पेअर विथ मायकॉम P442 रिले, जे की कम्युनिकेशनला युजफुल आहे. तर हे तर आपल्याला पॉईंट कळले. दुसरे जे आहेत दुसरे पॉईंट्स आहेत की
अपग्रेडेशन म्हणजेच काय केले की मायकॉम P44 रिले, मायकॉम P442 रिले हा थोडासा जास्त वेळ घेतो फॉल्ट सेन्स करायला ॲज कम्पेअर विथ मायकॉम P443 रिले. म्हणजेच काय की मायकॉम P443 रिले हा थोडा क्विकली फॉल्ट सेन्स करून ट्रिपिंग कमांड देतो. म्हणजे ॲडव्हान्स फीचर जसं PSB पॉवर स्प्रिंग ब्लॉक हा जो फीचर आहे ह्याच्यामध्ये थोडासा थोडासा कमी प्रमाणात आहे, जो की ह्याच्यामध्ये वाईड अँगल फाईन मायन्यूटमध्ये तो आपण पॅरामीटर्स आपण ह्याच्यामध्ये केलेले आहेत. म्हणजे ॲडव्हान्स फीचर आपल्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत मायकॉम P443 मध्ये. बाकी मेजर असा डिफरन्स फक्त हेच आहे, बाकी असं मायन्यूट असं अपग्रेडेशन केलेलं आहे. जसं की इनहान्स प्रोटेक्शन फंक्शन त्याच्यामध्ये ॲडव्हान्स फंक्शन वगैरे दिले, जसं की ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिलेचं ॲडव्हान्स फंक्शन हे आपल्या मायकॉम P443 मध्ये दिलेले आहे. ॲडव्हान्स कम्युनिकेशन कॅपॅबिलिटी ह्याच्यामध्ये P442 मध्ये लिमिटेड कम्युनिकेशन ऑप्शन्स आहेत, ह्याच्यामध्ये जास्त ऑप्शन आहेत. इम्प्रूव्ड युजर फेस, इम्प्रूव्ड युजर इंटरफेस याचा अर्थ काय होतो की P443 रिले हा मोर इंटरफेस आहे, म्हणजे आपल्याला युजर फ्रेंडली म्हणू शकतो आपण. म्हणजेच की आपण ह्या युजर झालो, आपल्याला तो हँडलिंग करताना जास्त सोयीस्कर होतो, हेच आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे. ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी इन कॉन्फिगरेशन, त्याचं कॉन्फिगरेशन करत असताना आपल्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ह्याचं कॉन्फिगरेशन करू शकतो. इनहान्स डेटा मॅनेजमेंट अँड डायग्नोस्टिक त्याचं जे काही टेस्टिंग वगैरे ते अजून सिम्प्लिफाईड त्यांनी केलेले. सुपेरियर परफॉर्मन्स अँड रिलायबिलिटी ह्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं ट्रान्सफॉर्मरचं हे डिफरन्शियल प्रोटेक्शनचं एक फीचर त्यांनी ॲड केलेलं आहे, ते सुपेरियर परफॉर्मन्स आहे ॲज कम्पेअर विथ मायकॉम P442 रिले. मी जास्त डिटेलमध्ये नाही जात, फक्त वरवर तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. कॉम्पॅटिबिलिटी विथ मॉडर्न स्टँडर्ड, जसं की मायकॉम P442 रिले जो काही एक्झिस्टिंग रिले होता तो IEC 61850 ह्या कमिशनद्वारे सुद्धा तो कॉम्पॅटिबल आहे. परंतु ह्याच्यामध्ये मायकॉम P443 मध्ये एक्स्ट्रा पोर्ट दिलेले आहेत, जो की टाइम सिंक्रोनायझेशन, नंतर दुसऱ्या रिलेशी कोऑर्डिनेशन, दुसऱ्या रिलेबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी ते एक्स्ट्रा फीचर याच्यामध्ये ॲड केलेले. जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं की सिंक्रोनायझेशनचे पोर्ट एक्स्ट्रा त्याच्यामध्ये, त्यानुसार आपण त्याचं कम्युनिकेशन वगैरे करू शकतो. नंतर इम्प्रूव्ड फर्मवेअर सॉफ्टवेअर सपोर्ट, म्हणजे दोघांमध्ये पण फीचर आहे, फक्त कमी जास्त प्रमाणात आहे. बस एवढंच फक्त याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये P443 रिले ऑलवेज ॲडव्हान्सच येतो ॲज कम्पेअर विथ मायकॉम P442 रिले. कन्क्लुजन एवढंच आहे की द मायकॉम P443 रिले रिप्रेझेंट सिग्निफिकंट अपग्रेड ओव्हर द P442 ऑफरिंग ॲडव्हान्स इनहान्स फीचर परफॉर्मन्स, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स हा P442 पेक्षा थोडं जास्त आहे. ओके, एवढंच आहे. आणि तसा हा टॉपिक खूप वास्ट आहे, तर मी थोडक्यात ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता.